विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेमध्ये आज महत्त्वाचे काही प्रश्न उपस्थित केले। ते राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलत होते। यावेळेस त्यांनी सर्वात महत्त्वाचा प्रश्न काय उपस्थित केला तर जे काही राज्यातील शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना पीक विमा असेल, दुष्काळ असेल किंवा त्यासोबतच ठिबक सिंचन असेल याचं जे काही अनुदान राज्य सरकारकडून दिलं जातं किंवा पीक विम्याची रक्कम जी काही राज्य सरकारकडून दिली जाते ती थकलेली आहे आणि याची जवळपास रक्कम एकूण किती आहे तर 12,000 कोटींच्या घरात। आणि हाच प्रश्न घेऊन त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका सुद्धा केली। पद्धतीने दुष्काळाची असेल, ठिबक सिंचनाची असेल, पीक विम्याची असेल, या सगळ्या जर रकमा बघितल्या तर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या रकमा देणं आत्ताच्या घडीला सभापती महोदय बाकी आहे आणि हे सगळ्या रकमा लवकर देण्याची आवश्यकता आहे। याच्यामध्ये जवळपास 12,000 कोटी रुपये अजून मदत होणं, वाटप होणं बाकी। सभापती महोदय मागच्या काळामध्ये ज्या ज्या योजना असतील त्या पूर्णपणे जर मोजल्या मी त्याचं जर हे केलं तर मला असं वाटतं 12,000 कोटी द्यायचे। सभापती महोदय मी संपत आलेलं आहे। या सगळ्या राज्यपालांच्या भाषणामध्ये नमो ड्रोन दीदी नावाचा एक प्रोजेक्ट